ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या गुजरात येथील टोळीचा पर्दाफाश, एकाला अटक। सांगली कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून चोरी करणाऱ्या गुजरात येथील टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। या टोळीतील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे। दिनेश गजेंद्र मोहिते, वय वर्ष 27, राहणार लवाचा, तालुका वापी, जिल्हा वलसाड, गुजरात असं अटक केलेल्याचं नाव आहे। तर मुरली मनोहर पवार, राहणार उमरगाव, जिल्हा वलसाड, गुजरात, करण परलाल मोहिते, राहणार सायना मालेगाव, जिल्हा नाशिक, रोहित, राहणार लवाचा, तालुका वापी, जिल्हा वलसाड, गुजरात, अक्षय, राहणार लवाचा, तालुका वापी, जिल्हा वलसाड, गुजरात अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत। दिनांक 11 जून रोजी रात्री कोल्हापूर रस्त्यावरील कारचे शोरूम फोडून दागिने आणि रोकड असा 9.67 लाखाचा ऐवज लंपास केला होता। याबाबत संतोष कोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। यातील संशयितांना पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी उपनिरीक्षक कुमार पाटील यांचे पथक तयार केले होते। पथक चोरट्यांचा शोध घेत असताना पथकातील संदीप नलवडे यांना ही चोरी गुजरात येथील वरील टोळीने केल्याची माहिती खबऱ्यांद्वारे मिळाली। पथकाने गुजरात येथे जाऊन दिनेश मोहिते याला अटक केली। त्यावेळी अन्य संशयित पसार झाले। मोहिते हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, गांजा तस्करी व वाहतुकीचे गुन्हे दाखल आहेत। त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। महानकरी न्यूजसाठी मिराजून आदिमाने।